नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये झेंडू पिकासाठी एस्पेल किटचा वापर हा कशा पद्धतीने करायचा, त्याचा फायदा काय काय होतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात की जेणेकरून आपल्या झेंडू पिकाला फायदेशीर ठरू शकतात, या विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. यामध्ये आपल्याला साधारणपणे 6 व्हरायटीच्या ज्या बाटल्या आहेत त्या पाहायला मिळतात. मग त्या कशा पद्धतीने काम करतात, कोणकोणते त्यामध्ये घटक असतात की जेणेकरून आपल्या झाडाला त्याचा फायदा होईल, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात सुरुवातीला जर विचारात घेतला आपण, तर किती दिवसानंतर आपण हा किटचा प्रयोग आपल्या पिकावरती केला पाहिजे. तर आपलं झाड जे आहे ते साधारणपणे 15 ते 20 दिवसाचं झाड झाल्यानंतर आपण या किटचा प्रयोग हा आपल्या पिकावरती किंवा आपल्या प्लॉटवरती हा करू शकतो. तर चला आपण सुरुवातीला बघू त्यामध्ये किती प्रमाणामध्ये किंवा किती औषधं मिळतात आणि ते कोणकोणते कामे करतात ती. सुरुवातीला जर आपण विचार केला तर या किटमध्ये आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीला 6 प्रकारचे जे औषध आहेत ते पाहायला मिळत असतात. त्यामध्ये मातीचे सूक्ष्म अन्नद्रव्याची जी संख्या आहे ती वाढून आपली माती जी आहे, सुपीकता जी आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम हे किट हे करत असते. यामध्ये काय काय आहे, तर नत्र उपलब्ध करून देण्याचं एक काम करते. 2 नंबरला मुळांची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील काम करते. फॉस्फरसची उपलब्धता वाढवते. त्यानंतर पोटॅश उपलब्ध करून देते. त्यानंतर बुरशीजन्य रोगाचं संरक्षण करण्यासाठी ह्या किटचा आपण वापर हा करू शकतो. झेंडू पिकासाठी याचा फायदा काय काय होतो, तर मुळांची वाढ वाढते. त्यानंतर माती आणि सूक्ष्मजीव जे आहेत ते वाढतात. त्यानंतर अन्नद्रव्यांचं शोषण करण्याची जी कॅपॅसिटी असते ती देखील वाढते. रोपांची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होते आणि बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होण्यासाठी याच किटचा आपल्याला वापर पाहायला मिळतो. त्याचबरोबर फुलांची संख्या किंवा गुणवत्ता जी असते ती चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी ह्याची जी मदत आहे ती आपल्याला पाहायला मिळते. वापर आपण कशा पद्धतीने करायचा, तर वापर करतेवेळेस काय करायचं, तर जी किट आहे किंवा जी बॉटल आहे ती बॉटल सुरुवातीला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायची, कारण की खालच्या पातळीला जर गेलेला असेल तर चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपण याचा वापर केला पाहिजे. सर्व बाटल्या आहेत त्या एकत्रित करून किंवा एका बकेटीमध्ये टाकून आपण त्याचा एकजीव हे केला पाहिजे. आळवणी आपण केली पाहिजे झाडाला. ठिबकद्वारे असेल किंवा आपण पंपाद्वारे आळवणी करतो त्या पद्धतीने केलं तरी चालतं आहे. आळवणी केल्यानंतर आपण थोडं हलकं पाणी दिलं पाहिजे, म्हणजे 20 ते 25 मिनटं आपण रानामध्ये पाणी हे दिलं पाहिजे. आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, तर शक्यतो जास्त प्रमाणात ऊन असेल तर टाळलं पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो याची आळवणी ही आपण केली पाहिजे.